चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी.वाय.टू अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, जसे की आपल्याला माहीत आहे, आपण डी.वाय.टू युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन्स तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी घेऊन येत असतो। भरपूर दिवसापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नसतील, पण याच्या पुढे आता व्हिडिओ कंटिन्युएशनमध्ये सुरू राहणार आहेत। सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला थंबनेल बघून कळालेलं असेल की जी रिमिडियल एक्झामिनेशन आहे त्या रिमिडियल एक्झामिनेशनचे थोडक्यात शेड्यूल या ठिकाणी आलेले आहे। फॉर्म फिलिंग कशा पद्धतीने करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सोबतच आपली युनिव्हर्सिटीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा इंटरफेस आता चेंज झालेला आहे। सो त्या इंटरफेसबद्दल सुद्धा आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत। तर मित्रांनो, यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण डी.वाय.टू युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतात आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे की हे जे सर्क्युलर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांच्याकडून आजच म्हणजे 19/5/2026ला या ठिकाणी हे लेटर त्या ठिकाणी आलेलं आहे। सो आता या ठिकाणी विषय जर बघायचा झाला तर सब्जेक्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकतात रेमेडियल एक्झामिनेशन जी आहे विंटर 2025साठी तिचा फॉर्म फिलिंग जो आहे या ठिकाणी हे जे मेन्शन केलं आहे मित्रांनो त्यांनी हे बरं केलं आहे, कारण याच्या अगोदर विद्यार्थ्यांना कळत नव्हतं की फॉर्म कोणासाठी आहेत, रेमेडियल कोण देऊ शकतं। तर बघा, ही सेकंड लास्ट बॅच आहे आय थिंक, ज्यांच्या 5व्या सेमिस्टरची एक्झाम झाली असेल आणि ज्यांच्या 7व्या सेमिस्टरची एक्झाम झालेली असेल त्यांचा रिझल्ट या ठिकाणी डिस्प्ले झालेला असेल किंवा नसेल। ठीक आहे, रिझल्ट जर डिस्प्ले झालेला असेल किंवा नसेल तर तो रिझल्ट लवकर डिस्प्ले होईल, पण जर रिझल्ट डिस्प्ले झालेला असेल तर त्या विद्यार्थ्यांची रिमेडियल एक्झामिनेशनचे फॉर्म फिलिंग त्यांनी आता या ठिकाणी सुरू केलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की जे बीटेक सेमिस्टरचे 5वं आणि 7वं सेमिस्टर म्हणजे या ठिकाणी यावेळेस ज्या विद्यार्थ्यांनी रिझल्ट डिक्लेअर झालेला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी या सेमिस्टरमध्ये एक्झाम दिली असेल, कोणत्या सेमिस्टरची तर 5व्या सेमिस्टरची आणि 7व्या सेमिस्टरची, याच विद्यार्थ्यांची रिमेडियल एक्झामिनेशन फक्त होणार आहे हे लक्षात घ्या। त्यासाठी जे रिमेडियल एक्झामिनेशनचे फॉर्म फिलिंग आहे ते फॉर्म फिलिंग या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी चालू केलेले आहेत। सो आता इम्पॉर्टंट डेट्स महत्त्वाच्या आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात 19/5/2026 म्हणजे आजपासनं या ठिकाणी फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे आणि ही कधीपर्यंत चालणार आहे तर 22/5/2026 पर्यंत, आणि त्याची पर सब्जेक्ट फीस तुमची असणार आहे 300 रुपये एवढी पर सब्जेक्ट फीस असणार आहे। सो आता या ठिकाणी मित्रांनो, जरी त्यांनी 19/5/2026 म्हटलेलं असेल तरी सुद्धा या ठिकाणी पोर्टलवर अजूनपर्यंत फॉर्म फिलिंग अपडेट झालेली नाही। तर या ठिकाणी आता ही जी डेट आहे 22 तारीख ही ते एक्सटेंड करतील का, किंवा मग या ठिकाणी 20 तारीख तुमच्याकडे आहे, 20 आणि 21 या 2 दिवसात जर त्यांनी फॉर्म फिलिंग अलाउ केली तर आपण या ठिकाणी फॉर्म फिल करू शकतो। सो त्याबद्दलची इन्फॉर्मेशन सुद्धा मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये देऊन देईल की फॉर्म ॲक्टिव्ह झालेले आहेत म्हणून, किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकतात, त्या ठिकाणी मी ती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी तुम्हाला देईल। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट नोट्स सुद्धा महत्त्वाच्या असतात। आता या ठिकाणी पहिली नोट जी आहे ती बघा, ऑल स्टुडंट शुड नोट दॅट नो एक्झाम फॉर्म विल बी ॲक्सेप्टेड आफ्टर लास्ट डेट। या ठिकाणी त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे, या गोष्टीवर तुम्ही नोंद घ्या की लास्ट डेटच्या नंतर कुठलाही एक्झाम फॉर्म त्या ठिकाणी एक्सेप्ट केला जाणार नाही। आता ही लास्ट डेट जी आहे ती 22 तारीख लास्ट असणार आहे, त्याच्या अगोदर जर 20 तारखेपासून म्हणजे उद्यापासून फॉर्म फिलिंगचे ऑप्शन आलं तर तुम्हाला 22 तारखेपर्यंत ते फॉर्म फिल करता येतील। सो तुम्हाला आता काय करायचं आहे, पोर्टल जे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या पोर्टलवर लक्ष देऊन राहायचे आहे की कधी तुमचा फॉर्म त्या ठिकाणी इश्यू होतो, मग लगेच तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करून फॉर्म फिल करून घ्यायचा आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे फॉर रॉंग ॲप्लिकेशन ऑफ फिलिंग अदर इश्यू डिपार्टमेंट विल बी रिस्पॉन्सिबल। ठीक आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुमचे जे रॉंग ॲप्लिकेशन असतील फॉर्म फिलिंगचे त्या फॉर्म फिलिंगला
जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल राहील. सोबतच या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात द स्टुडंट हूज फेल द स्टुडंट हू फेल टू फिल द एक्झाम फॉर्म प्रॉपरली, म्हणजे जे विद्यार्थी फेल झाले असतील त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम फॉर्म प्रॉपरली फिल करायचा आहे. रॉंग लिंक किंवा मग लास्ट डेट ऑफ फॉर्म फिलिंग हे व्यवस्थित चेक करायचे आहे. त्यांचे रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट बघा तुम्ही या ठिकाणी एक महत्त्वाचे रिझल्टबद्दल अपडेट आहे. विद्यार्थ्यांनी व्यवस्थित फॉर्म फिल केला नाही तर त्यांचा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर करणार नाहीत असं स्पष्ट त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. सो फॉर्म व्यवस्थित फिल करायचा आहे आणि टाईमलाईनमध्येच त्या ठिकाणी फिल करायचा आहे. सो आता आपण डायरेक्टली वेबसाईटवर जाणार आहेत की कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेशन झालेले आहे नवीन वेबसाईटमध्ये ते आता डायरेक्टली आपण बघूयात. आता ही जी काही तुम्हाला स्क्रीनवर इन्फॉर्मेशन बघायला भेटत आहे, जी वेबसाईट आहे ही dibadu.ac.in ERP या वेबसाईटवर आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे. ही वेबसाईट तुम्ही पाहू शकतात. या वेबसाईटचं इंटरफेस त्या ठिकाणी चेंज करण्यात आलेलं आहे जेणेकरून ते एक व्यवस्थित चांगल्या पद्धतीने दिसायला पाहिजे. त्याच्यात जे अपडेट पाहिजे आहेत ते अपडेट देखील त्या ठिकाणी करून घेतलेले आहेत. आता याच्यात हे जे काही ID आणि पासवर्ड आहे हे जुने जे ID पासवर्ड आहेत तेच तुमचे त्या ठिकाणी चालतील, तेच तुमचे त्या ठिकाणी फॉलो होतील. सोबतच या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही या ठिकाणी तुमचे जे आहे ते लिंक वगैरे त्या ठिकाणी दिलेली आहेत. या लिंकवर जसंही तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही याच वेबसाईटवर या ठिकाणी येणार आहात. सो ही वेबसाईट व्यवस्थित पाहू शकतात. आता या ठिकाणी आपण लॉग इन करूयात. लॉग इन करण्यासाठी तुमचे ईमेल ID पासवर्ड जे आहे ते त्या ठिकाणी तुमच्याकडे असणार आहे, जे तुम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी यूज करत होतात. सो आता या ठिकाणी कॅप्चा फिल करायचा आहे आणि साइन इन या बटनावर क्लिक करायचे आहे. साइन इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे जुनं पोर्टल होतं तशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. या ठिकाणी तुम्हाला एक पिंक कलरचा बॉक्स दिसत असेल, त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. सो या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी एक्झाम फॉर्मचे जे बटन आहे ते बटन त्या ठिकाणी असेल, याच्यावर तुम्हाला काय करायचे आहे तर क्लिक करायचे आहे. सो या ठिकाणी एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रेमेडियल एक्झामिनेशन असं ऑप्शन बघायला भेटत नाही. ते ऑप्शन जर उद्यापर्यंत आलं तर उद्यापर्यंत मी त्या ठिकाणी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये जे आहे ते कळून देईल किंवा मग आपला व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईंट व्हा, त्या ठिकाणी मी ते कळून देईल. सो आता मित्रांनो फॉर्म कसा फिल करायचा, फॉर्म फिल करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन येईल पे एक्झाम फॉर्म फीज म्हणून, त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. पे एक्झाम फॉर्म फिलिंगवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते पेमेंटचे ऑप्शन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचे आहे. 300 रुपये पर सब्जेक्ट एवढं पेमेंट तुमचं त्या ठिकाणी असणार आहे. सो त्याबद्दलची डिटेल प्रोसेस आपण एकदा परत घेऊ, कारण तुमचे फॉर्म फिलिंगचे ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल झालेले नाही. सोबतच ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवा की 22 तारीख तुमची लास्ट डेट आहे. सो त्याच्या अगोदर कशाही पद्धतीने तुमचा फॉर्म फिलिंग झाला पाहिजेच. कारण जर तुमचा ऑप्शन येत नसेल तर तुम्ही कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. कॉलेज तुमचा ऑफलाईन फॉर्म फिल करून देणार, पण कॉलेजमध्ये असू द्या किंवा इथे असू द्या तुम्हाला ऑनलाईन फॉर्म हा 22 तारखेच्या आतच भरायचा आहे. सध्याच्या नोटिफिकेशनवरून हेच आपल्याला त्या ठिकाणी कळत आहे. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल DIBADU अपडेट्स याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतात. तर चला मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.